नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. हिंदीच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आज या ठिकाणी 3 गद्यांश घेत आहोत आणि 3 गद्यांशवर विविध प्रकारचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. तर पेपरमध्ये यातील एखादा तरी गद्य 100% अशा प्रकारचा गद्य येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचा अशा प्रकारे देखील सराव करावा लागेल. तर या ठिकाणी बघू शकता आपला पहिला गद्यांश आहे, शिक्षा का वास्तविक उद्देश्य केवल साक्षरता प्रदान करना नहीं बल्कि मनुष्य के भीतर छिपी मानवीय संवेदनाओं को जागृत करना है. आज की व्यावसायिक शिक्षा पद्धति ने मनुष्य को एक मशीन बना दिया है, जहां वो केवल अंकों और डिग्रियों की प्राप्ति को ही सफलता का पैमाना मानता है. वास्तविक शिक्षा वही है जो हमें स्व से ऊपर उठाकर सर्व के कल्याण के लिए प्रेरित करे. जब तक शिक्षा चरित्र निर्माण और नैतिकता से नहीं जुड़ती तब तक वह केवल एक बौद्धिक व्यायाम बनकर रह जाएगी. तर अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला गद्य दिले जातील आणि त्यावर पुढचे काही प्रश्न विचारले जातात. मग त्या ठिकाणी ते सांगतात की पुढचे किती प्रश्न त्यावर असणार आहे. तर आज आपण यावर पुढचे जे 10 प्रश्न आहेत त्याच्यावर असणार आहेत. चला, पहिला प्रश्न, गद्यांश के अनुसार शिक्षा को बौद्धिक व्यायाम क्यों कहा गया है. पर्याय आपल्या समोर दिले आहेत. क्योंकि यह केवल बुद्धिजीवियों के लिए है, क्योंकि यह केवल मानसिक कसरत तक सीमित है और चरित्र निर्माण से नहीं जुड़ी. पर्याय क्रमांक सी, क्योंकि यह बहुत कठिन होती है. और पर्याय डी, क्योंकि यह शरीर को स्वस्थ रखती है. तो आप यहाँ पर देख सकते हैं पर्याय क्रमांक बी बघा, क्योंकि यह केवल मानसिक कसरत तक सीमित है और चरित्र निर्माण से नहीं जुड़ी. तर हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. चला, दुसरा प्रश्न बघूया आपण. व्यावसायिक शब्द में प्रयुक्त मूल शब्द और प्रत्यय क्या है. आता व्यावसायिक शब्दाची फोड आपल्याला करायची आहे. पर्याय क्रमांक 1 बघा, व्यवसाय अधिक इक, वी अधिक व्यवसाय अधिक इक, सी व्यवसाय अधिक इक आणि सगळ्यात शेवटचं डी व्यवसाय अधिक इक. तर पर्याय क्रमांक डी व्यवसाय अधिक एक या ठिकाणी हा जो शब्द आहे, हा जो पर्याय आहे हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. म्हणजे त्याला प्रत्यय कोणता लागलेला आहे तर इक त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. चला, तिसरा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक तिसरा, मानवीय संवेदना में मानवी शब्द व्याकरण की दृष्टि से क्या है. मानवी शब्द याच्यामध्ये काय आहे तर या ठिकाणी संज्ञा, क्रिया, विशेषण आणि सर्वनाम. तर या ठिकाणी जो शब्द आहे मानवीय हा शब्द काय करतो, संवेदना. आता संवेदना काय आहे, हे एक प्रकारचं नाम आहे, भाववाचक नाव आहे की नाही. तर या ठिकाणी या नामाचं तो काय करतो, विशेष माहिती सांगतो. मग नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक सी विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा, चरित्र निर्माण शब्द में कौन सा समास है. आता आपल्याला समास ओळखायचा आहे, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर विग्रह, याचं विग्रह आपण करून बघू अगोदर. चरित्र निर्माण, चरित्र का निर्माण या ठिकाणी संबंध सांगितलेला आहे. चरित्र का निर्माण म्हणजे संबंधकारक चिन्ह जे आहे का, तर या ठिकाणी लोप होतो त्याचा, म्हणून या ठिकाणी हा तत्पुरुष समास आहे. कोणता समास आहे, तत्पुरुष, म्हणून पर्याय क्रमांक ए तत्पुरुष समास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, प्रश्न 5वा, शिक्षा पद्धती का सही संधि विच्छेद क्या होगा. शिक्षा पद्धती, तर या ठिकाणी शिक्षा अधिक पद्धती, शिक्षा अधिक पद्धती दुसरी वेलांटी आणि शिक्षा अधिक पद्धती. सगळ्यात शेवटचा जर पर्याय बघितला तुम्ही तर या ठिकाणी तोच पर्याय म्हणजे शिक्षा पद्धती, शिक्षा अधिक पद्धती. या ठिकाणी जर बघितलं स्वर आणि व्यंजनचा मिलाप होऊन सामान्य रूप त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण का तर या ठिकाणी आ आणि प आहे की नाही, शिक्षा पद्धती म्हणजे जसंच्या तसंच राहणार, काही त्याच्यात बदल होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6, गद्यांश के अनुसार सफलता का वर्तमान पैमाना क्या बन गया है. आता त्या ठिकाणी आपण जर व्यवस्थित जर गद्यांश जर वाचला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा मागं जाऊ शकता, बॅक बटन दाबून त्या ठिकाणी किंवा व्हिडिओ मागं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकता. बॅक बटन दाबू नका, कारण त्या ठिकाणी तुम्हाला परत जावं लागेल मागच्या जर बघायचं असेल तर, आणि जर व्यवस्थित वाचला असेल तर मग गरज पडणार नाही. तर या ठिकाणी सफलता का वर्तमान पैमाना क्या आहे, अंक और डिग्रिया. लक्षात ठेवायचं जर तुम्ही वाचला असेल व्यवस्थित तर अंक और डिग्रिया पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 7वा प्रश्न बघा,
पद्धति शब्द में ध वर्ण के साथ कौन सा वर्ण जुड़ा है? त्या ठिकाणी दिसून येतं द ला काय धच्या सोबत काय आलेलं आहे? द जोडलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी द या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 8वां प्रश्न बघा. नैतिकता शब्द में कौन सा प्रत्यय है? आता प्रत्यय म्हणजे नंतर लागतो आणि उपसर्ग अगोदर लागतो. आता नैतिक मूळ शब्द काय आहे? नैतिक. नैतिक शब्दाला ता हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 9वा प्रश्न बघा. गद्यांश में प्रयुक्त जागृत करना का अर्थ क्या है? जागृत करणे या शब्दाचा ज्या गद्यांशामध्ये म्हणजे जो काही पाठाचा भाग दिलेला आहे, छोटा पाठ दिलेला एक प्रकारे तो गद्यांश, तर त्याच्यामध्ये जागृत करना या शब्दाचा अर्थ काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. चिल्लाना, दौडना, सजग या सचेत करना, नींद से उठना. तर या ठिकाणी जागृत करना म्हणजे सजग या सचेत करना. या ठिकाणी जे काही मानवी संवेदना आहेत त्या मानवी संवेदनाओं को सक्रिय और सचेत करने की बात कही गई है. जे काही संवेदना त्या जागृत करण्यासंबंधी या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या पर्याय प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा. बौद्धिक शब्द में मूल शब्द क्या है? बुद्धी, बौद्ध, बोध आणि बुद्ध. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बुद्धीपासून बौद्धिक शब्द तयार होतो. त्याला इक प्रत्यय लागतो. म्हणून बुद्धी पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 11वा. आता पुन्हा एकदा आपण एक गद्य घेणार आहोत. नंतर मग 11 ते 20 प्रश्न, नंतर पुन्हा एक गद्य, नंतर 21 ते 30 प्रश्न. चला मी वाचतो, लक्ष द्या. आज का युग विज्ञान और तकनीक का युग है. मानव ने प्रकृति पर विजय प्राप्त करने के प्रयास में अनेक अद्भुत आविष्कार किए हैं. मोबाइल, इंटरनेट और कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने दूरियों को मिटा दिया है. परंतु विडंबना यह है कि पास रहने वाले लोग एक दूसरे से दूर हो गए हैं. संवेगों और संवेदनाओं का स्थान अब डेटा और एल्गोरिदम ने ले लिया है. हम यंत्रों के इतने अधीन हो गए हैं कि अपनी मौलिक सोच खोते जा रहे हैं. पर्यावरण प्रदूषण और तकनीकी निर्भरता ने हमें एक ऐसे चौराहे पर खड़ा कर दिया है जहां हमें विकास और विनाश के बीच संतुलन बनाना होगा. तर या गद्यांशावर आपले पुढचे प्रश्न अवलंबून आहेत. चला बघूया आपण आता. पहिला प्रश्न काय आहे? गद्यांश के अनुसार वर्तमान युग की सबसे बड़ी विडंबना क्या है? नए आविष्कारों की कमी, तकनीक के कारण अपनों से बढ़ती दूरियां, इंटरनेट का धीमा होना, प्रकृति का सुंदर होना. तर पर्याय क्रमांक बी तकनीक के कारण हम अपने लोगों से ही दूर होते जा रहे हैं. म्हणून पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 12वा प्रश्न घेऊ. आविष्कार शब्द का सही संधी विच्छेद क्या है? आता हे एक प्रकारचा विसर्ग संधी आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए अवि अधिक कार. पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण हे संधी विग्रह आहे आणि संधीच्या सोबत त्या ठिकाणी जर पुढं क जर आलं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होतं? श होतं. म्हणून आविष्कार शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए. 13वा प्रश्न बघा. प्रदूषण शब्द में प्रयुक्त उपसर्ग. आता आपल्याला उपसर्ग विचारलेला, मगाशी आपल्याला प्रत्यय विचारला होता तो उपसर्ग. मग प्रदूषण जो आहे दूषण, मूळ शब्द काय आहे? दूषण. दूषणच्या अगोदर प्र लागला म्हणून या ठिकाणी प्रदूषण शब्द तयार झाला. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. कृत्रिम शब्द का सटीक विलोम शब्द क्या आहे? आता लक्षात, विलोम म्हणजे विरुद्धार्थी, हे लक्षात ठेवायचं आहे. मग कृत्रिमच्या विरुद्ध प्राकृतिक. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए प्राकृतिक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कृत्रिम शब्द अर्थ है मानव निर्मित और प्राकृतिक शब्द का है जो निसर्गाने या प्रकृतीने हमें दिया है. म्हणजे नैसर्गिक जे असतं त्याला प्राकृतिक म्हणतात आणि कृत्रिम म्हणजे मानवाने बनवलेलं. तर या ठिकाणी हा फरक लक्षात घ्यायचा आहे. चला प्रश्न क्रमांक 15 कडे जाऊया. विकास और विनाश में कौन सा समास है? आता विकास और विनाश, तो यहाँ पर आपको ख्याल देना है. विकास और विनाश जेव्हा या ठिकाणी दोन प्रधान पद, मुख्य पद, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. द्वंद्व समास काय सांगतो की जेव्हा दोन्ही पद महत्त्वाचे असतात आणि ते समुच्चय बोधक या ठिकाणी जे आहे और या समुच्चय बोधकने ते जोडले जातात, है की नाही, तेव्हा त्या ठिकाणी तो असतो द्वंद्व समास. तर विकास और विनाश म्हणजे विकास आणि विनाश दोन मुख्य प्रधान शब्द आहेत, त्याला और न जोडले म्हणून या ठिकाणी द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 16 बघा. गद्यांश में चौराहे पर खड़ा होना मुहावरों का क्या अर्थ है? तो बहुत प्रसिद्ध होना, सड़क पर खड़ा होना, भीड़ का हिस्सा बनना. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. असमंजस या निर्णय की स्थिती में होना. या ठिकाणी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा.
निर्भरता निर्भरता शब्द की संज्ञा का भेद क्या है? आता हे निर्भरता कोणता संज्ञाचा प्रकार कोणता आहे की नाही? सामान्य नाम आहे का जातीवाचक नाम आहे का भाववाचक नाम आहे ते आपल्याला बघायचं आहे. द्रववाचक संज्ञा, जातीवाचक संज्ञा, व्यक्तिवाचक संज्ञा की भाववाचक संज्ञा. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, निर्भरता हे एक प्रकारचा भाव आहे की नाही? आपल्या मनातला भाव आहे, म्हणून त्या ठिकाणी ती भाववाचक संज्ञा आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी. चला 18वा प्रश्न. मिटा दिया है क्रिया का काल पहचाने. मिटा दिया है काळाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा, मिटा दिया है म्हणजे ही क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे, म्हणून पूर्ण वर्तमान काळ, म्हणून पर्याय क्रमांक सी पूर्ण वर्तमान काळ. 19वा प्रश्न बघा. अद्भुत शब्द का पर्यायवाची निम्न में से कौन सा नहीं है. बघा, नाही आहे म्हटलं आपण काय करतो, पर्यायवाची का ओके समानार्थी विचारलंय, पण पुढे नाही आपण बघतच नाही. तर बघा, अपूर्व, अनोखा, साधारण, विस्मयकारी. आता अद्भुतचा अपूर्व पण होतो, अनोखा पण होतो आणि काय होतं, विस्मयकारी पण होतं. तर या ठिकाणी साधारण मात्र या अद्भुत शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे, म्हणून अद्भुत त्याच्या विरुद्ध साधारण हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक सी. 20वा प्रश्न बघा. मौलिक शब्द में मूल शब्द क्या है. मौलिक, आता मौलिक म्हणजे मूळ आहे की नाही? मूळ हे त्याच्यातलं मुख्य शब्द लक्षात ठेवा, मूळ, आणि त्याला एक प्रत्यय लागतो म्हणजे मौलिक बनतो, म्हणून मूळ. पर्याय क्रमांक ए मूळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि हेच मूळ शब्द आहे. चला पुढचा गद्यांश वाचा आपण आता. गद्यांश क्रमांक 3. लोक संसार और लोक कलाएं हमारे देश की आत्मा है. भारत की विविधता उसकी लोक संस्कृति में ही निहित है. गाँव की चौपालों से लेकर आदिवासियों के नृत्यों तक हर जगह जीवन का उत्सव दिखाई देता है. आधुनिकता की आंधी में आज ये कलाएं दम तोड़ रही है. नई पीढ़ी अपनी जड़ों से कटकर पश्चिमी संस्कृति का अंधानुकरण कर रही है. भाषा केवल संवाद का साधन नहीं बल्कि वह संस्कृति की वाहक होती है. यदि हम अपनी बोलियों और लोकगीतों को भूल जाएंगे तो हम अपनी पहचान भी खो देंगे. संस्कृति को बचाना केवल संग्रहालयों का काम नहीं बल्कि इसे अपनी जीवन शैली का हिस्सा बनाना होगा. चलो, आपने यहाँ पर ठीक से सुना होगा और एक बार पढ़ना है तो आप वीडियो रुकाकर पढ़ सकते हो. आगे बढ़ते हैं. गद्यांश के अनुसार संस्कृति की वाहक कौन है. तो यहाँ पर हमने देखा गद्यांश की भाषा, पर्याय क्रमांक बी भाषा, तो यहाँ पर संस्कृति की वाहक है, तो पर्याय क्रमांक बी इसका सही जवाब है. आगे बढ़ते हैं. सवाल 22वां प्रश्न जाऊ. अंधानुकरण शब्द का सही संधी विच्छेद क्या आहे. अंधानुकरण हे एक प्रकारचं या ठिकाणी आपल्याला विसर्ग संधीसारखं वाटतं, पण ती विसर्ग संधी नाही आहे. अंधा अधिक नुकरण, अंध अधिक अनुकरण, अंधा अधिक अनुकरण, अंधे अधिक अनुकरण. पर्याय क्रमांक बी अंध अधिक अनुकरण. मग त्या ठिकाणी अ आणि आ होतो, म्हणजे ही दीर्घ संधीचं उदाहरण आहे, म्हणून या ठिकाणी अंध अनुकरण शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 23वां प्रश्न बघा. लोककला शब्द में कौन सा समास है. आता लोककला म्हणजे लोगों की कला आहे की नाही, लोगों की कला आहे. आता या ठिकाणी दोघांमधला संबंध दाखवलेला आहे, लोककला आहे, म्हणजे या ठिकाणी तत्पुरुष समास आहे. कोणता समास आहे हा, तत्पुरुष समास आहे. मग अशा आपण बघितलं जे होतं ते तो समास बघितला आपण, त्या ठिकाणी ते दोन शब्द जेव्हा वेगळे दोन प्रधान शब्द जोडले जातात वरनं, तर त्याचा उत्तर आपण बघितलं होतं. तर या ठिकाणी आता आपण जो आहे तो तत्पुरुष समास जो आहे या ठिकाणी जर बघितलं की हे या ठिकाणी लोगों की कला आहे, म्हणजे या ठिकाणी संबंध तत्पुरुष समास हा जोडलेला आहे, म्हणून तत्पुरुष समास बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 24वां प्रश्न बघा. विविधता शब्द में मूल शब्द का प्रत्यय क्या होगा. है कि नहीं. विविधता शब्द में मूल शब्द का प्रत्यय क्या है. वि अधिक विविधता, विविध अधिकता, विविध अधिक इत आणि विवि अधिक धता. तर या ठिकाणी जर बघितलं तर विविधता, कारण याला प्रत्यय जोडलेला आहे, विविध त्याला ता प्रत्यय जोडलं का विविधता शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. 25वां प्रश्न बघा. गद्यांश में जड़ों से कटना मुहावरों का अर्थ क्या है. अपनी परंपरा और संस्कृती से दूर जाना. पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जमीन जायदाद का बेच देना, खेत में काम न करना, पेड़ को काट देना हे होणार नाही. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. 26वां प्रश्न बघा. जीवन शैली का समास विग्रह क्या होगा. जीवन शैली, जीवन की शैली
आहे की नाही, जीवनरूपी शैली होणार नाही, जीवनशैली, जीवन की शैली. तर या ठिकाणी हा कोणता समास होणार आहे? आत्ताच आपण बघितलं की शैली आहे की नाही, जीवन की शैली संबंध दाखवलेला आहे. मग या ठिकाणी हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 27वा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा शब्द आधुनिकता का विलोम है? आता आधुनिकताचा विलोम म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे. मग आधुनिकता, प्राचीनता. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी प्राचीनता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 28वां प्रश्न बघा. दम तोड़ रही है मुहावरों का गद्यांश के संदर्भ में अर्थ देखिए. तर दम तोड़ रही है जर बघितलं तर गद्यांशमध्ये जे आलेलं आहे त्याच्यानुसार थक जाना, सांस रुक जाना, आराम करना होणार नाही. समाप्त होना या विलुप्त हो जाना संपत चाललेली आहे की नाही, म्हणून समाप्त या विलुप्त हो जाना या अर्थानं त्या ठिकाणी गद्यामध्ये त्याचा अर्थ आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा. विविध शब्द क्या आहे? क्रिया आहे का, संज्ञा आहे का, म्हणजे नाम आहे का, विशेषण आहे का, अव्यय आहे का? तर लक्षात घ्या विविध जो आहे या ठिकाणी कशाचं तरी आपल्याला ते विविधतेचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं असतं. म्हणून एखाद्या गोष्टी आहे की नाही, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये विविधता असते तर या ठिकाणी विविध हा काय करतो, त्या ठिकाणी आलेल्या नामाची किंवा सर्वनामाची किंवा त्या ठिकाणी कर्माची कोणाची तरी त्या ठिकाणी काय सांगतो, विशेषण सांगतो. म्हणून या ठिकाणी हा विशेषणाचाच एक प्रकार आहे, म्हणून हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक सी. आणि 30वा प्रश्न. संग्रहालय शब्द का संधी विच्छेद क्या आहे? संग्रह अधिक आलय. आता ह म्हणजे अ आणि आचं आ होतं, म्हणून या ठिकाणी दीर्घ संधीचं उदाहरण आहे. संग्रह अधिक आलय. पहिलाच पर्याय जो आहे संग्रह अधिक आलय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हिंदीवरची एक वेगळ्या प्रकारची तासिका आपण या ठिकाणी आज घेतलेली आहे. आशा करतो तुम्हाला समजले असतील आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. TET असो की CTT असो त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी अशा प्रकारचा गद्य आपल्याला येऊ शकतो, त्याच्यावर असे प्रश्न येऊ शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन व्हिडिओसाठी पुन्हा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. या ठिकाणीच थांबतो पुन्हा भेटण्यासाठी. नंतर लगेच आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.